आपणा सर्वांस प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिमूल्यवान आणि महत्वाच्या आणि मधुर नामात सलाम. मी जेल रोड मंडळीचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या निरोग्य दासाला ही सभा घेण्यास आचरण केलं, वचनाची सेवा करण्यास आमंत्रित केलं. त्याबद्दल तेथील जे जबाबदार बंधू आहेत त्यांचं मी मनापासून आभारी आहे. खरंच जरी लॉकडाऊन असलं तरी प्रभूने हा जो मार्ग आपल्यासाठी मोकळा केलेला आहे की अशा रीतीने ऑनलाईनच्या द्वारे आपण एकमेकांना भेटू शकतो आणि देवाच्या वचनाचा आस्वाद घेऊ शकतो. त्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानतो. विशेष पुन्हा एक वार जसं बंधू पाटोळेंनी सांगितलं माझ्या वडिलांविषयी, आणि खरंच त्यांनी खूप सेवा केली. आता वयोमानाप्रमाणे त्यांना होत नाही, शारीरिक दुर्बलता आहे, परंतु खरंच एक काय म्हणतात ना, कित्ता फक्त आम्हालाच नव्हे तर मंडळीमध्ये पण आणि इतर ठिकाणी पण त्यांनी जो ठेवलेला आहे त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानतो. आजचा माझा जो विषय आहे तो आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधील नकारात्मक गोष्टी. पुन्हा सांगतो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधील नकारात्मक गोष्टी. नेगेटिव्ह थिंग्स इन द लाईफ ऑफ अ बिलीव्हर. आपण ह्या महामारीच्या काळामध्ये आहोत आणि आपल्याला वाटतं सर्व काही सकारात्मक हवं, सगळं काही व्यवस्थित व्हावं, परंतु देवाच्या वचनामध्ये सकारात्मक गोष्टी तर आहेतच, पण त्याबरोबर नकारात्मक गोष्टी पण आहेत. आणि या नकारात्मक गोष्टी आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्वाच्या आणि मौल्यवान आहेत. आपण त्या भागाकडे जाणार नाही, परंतु त्या भागाकडे मी तुम्हाला लक्ष वेधू इच्छितो. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 17 ते 32 वचन. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 17 ते 32 ही वचने. जर तुम्ही ही वचने वाचलीत तर या वचनांमध्ये 7 वेळेस नकारात्मक गोष्टी आहेत. 17व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही चालू नये. मग तुम्ही 20व्या वचनामध्ये येता, तिथे असं म्हटलंय, तुम्ही असा ख्रिस्त शिकला नाही. मग ज्यावेळेस तुम्ही 26व्या वचनामध्ये येता, तिथे असं म्हटलंय, तुम्ही रागे भरा परंतु सूर्याला मावळू देऊ नये. मग 27व्या वचनामध्ये सैतानाला ठिकाण किंवा वाव देऊ नका. मग 28व्या वचनामध्ये चोरी करू नका. आणि 29व्या वचनामध्ये तुमच्या मुखावाटे कुठलाही वाईट शब्द न निघो. आणि 30वं वचन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, आत्म्याला खिन्न किंवा खेद देऊ नका. तर अशा ह्या नकारात्मक गोष्टी आहेत. आणि ह्याचं सुंदर मिलाप, सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा सुंदर मिलाप आपल्याला या इफिस्करास पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 17 ते 32 वचनामध्ये पाहावयास मिळतं. आज मी तुमच्या समोर 5 अशा नकारात्मक गोष्टी ठेवणार आहे. आणि ह्या 5 नकारात्मक गोष्टी आमच्यासाठी किती मौल्यवान आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला आहे, भिऊ नका, फिअर नॉट. पहिलं जे नकारात्मक गोष्ट आहे ती आहे फिअर नॉट, भिऊ नका. हा शब्द जो आहे ना प्रियानो, हा फार महत्वाचा आहे. आणि हा महत्वाचाच नाहीये, तर हा फार मौल्यवान आहे. आणि हे आम्हाला फार उत्तेजन देणार आहे. मी याला म्हणेल हे अभिवचन आहे. इट इज अ प्रॉमिस. आणि जर आपण पाहिलं, जर तुम्ही पाहिलं तर हा भिऊ नको शब्द जो आहे ना बायबलमध्ये 366 वेळा आलेला आहे. म्हणजे
प्रत्येक दिवसासाठी हा शब्द त्याच्या लोकांसाठी, त्याचे जे निवडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी आहे की भिऊ नको, भिऊ नको, भिऊ नको. आणि भीती किंवा हे भय आमच्या जीवनामध्ये का येतं? का आम्ही भयभीत होतो? का आम्ही विचलित होतो? त्याचं एक कारण आहे प्रियांनो, की आमच्या जीवनामध्ये विश्वास नसतो किंवा विश्वासाच्या अभावामुळे आमच्या जीवनामध्ये भीती किंवा भय येतं. कारण जिथे विश्वास आहे तिथे भय नाही, आणि जिथे भय आहे तिथे विश्वास नाही. ज्यावेळेस आपण लूका शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायाच्या 50व्या वचनामध्ये येतो, लूका शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायाचं 50वं वचन, तिथे असं म्हटलेलं आहे की येशू म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. हे याईराच्या मुली संदर्भात आहे. ती मेलेली होती आणि प्रभू त्याला कशा रीतीने उत्तेजन देत आहे, त्याला कशा रीतीने प्रभू प्रोत्साहन देत आहे. तो म्हणतो की भिऊ नको, विश्वास मात्र धर. आज आमच्या जीवनामध्ये प्रभूची इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. जर आमच्या जीवनामध्ये विश्वास असेल, जर आम्ही विश्वासाने चालत असू, तर हे भय आमच्या जीवनामध्ये येणार. किती प्रभूचा मोठा सेवक असो, आपण ज्यावेळेस देहामध्ये आहोत त्यावेळेस आपल्याला ही भय, ही भीती असणारच आहे. एकदा प्रभूचे शिष्य होडीतून, मचव्यातून ते जात होते. रात्रीचा प्रहर होता आणि त्या समुद्रामध्ये वादळ आलं आणि हे शिष्य भयभीत झाले. प्रभू डोंगरावर प्रार्थना कराव्यास गेला होता आणि त्यांनी हे वादळ पाहिलं आणि तो त्या पाण्यावरून चालत आला. ज्यावेळेस त्याच्या शिष्यांनी पाहिलं ते घाबरले. त्यांना वाटलं की हे भूत आहे. परंतु प्रभू त्यांना काय म्हणाला, भिऊ नका, धीर धरा, मी आहे, भिऊ नका. किती सुंदर गोष्ट आहे. धीर धरा. आम्ही कधी कधी असंयमी होऊन जातो ना, धीर आमचा सुटतो. काय काय अशा घटना आमच्या जीवनामध्ये घडतात की आमचा धीर सुटतो. परंतु प्रभू म्हणतो, विशेषतः ज्यावेळेस वादळ येतं, ते कुठल्याही प्रकारचं असेल, आजाराचं वादळ, बेरोजगारीचं वादळ, आर्थिक वादळ, प्रभू म्हणतो धीर धरा, मी आहे. हा ज्यावेळेस तो म्हणतो ना मी आहे, त्याच्यामध्येच भरपूर काय आलं, सर्व काय समावून गेलं माझ्या मित्रांनो, प्रियांनो. ठेवू नका. आणि ते वारंवार आपल्या शिष्यांना सांगत आहोत. आज आपल्याला त्या कोरोनाच्या भीतीने ग्रासलेला आहे. आपण आज भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहोत. परंतु आपला प्रभू आपल्याला म्हणतो, घेऊ नकोस, मी तुझा पाठीराखा आहे, मी तुला सांभाळणारा आहे, मी तुला चालवणारा आहे. तू कुठल्याही गोष्टीसाठी भयभीत होऊ नकोस. आणि प्रियानो, हे फार महत्वाचं आहे. भिऊ नको हा शब्द पहिल्याने ना आपल्याला उत्पत्ती ह्याच्या 15व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये पाहायला मिळतं. हे अब्राहमाच्या संदर्भात आहे. अब्राहमाने एक मोठी लढाई जिंकली होती आणि पुढील वाटचालीसाठी प्रभू त्याला म्हणत आहे, भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझी ढाल असा आहे. ढाल कशाचं प्रतीक आहे? तर आमच्या संरक्षणाचं,
म्हणजे भिऊ नकोस, मी तुझं संरक्षण करणार. तू जिथे कुठे जाशील, जे काही तू करशील, त्या सर्वांमध्ये मी तुझ्या बरोबर असणार आहे. मी तुझा पाठीराखा होणार आहे. आणि शेवटचं प्रगटीकरण याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये पाहायला मिळते. आमच्या या भयाचं निरसन फक्त आमचा प्रभू येशू ख्रिस्तच करू शकतो. आणि तुम्ही कुठल्याही स्थितीत का असेना, तो आम्हाला शांती, समाधान आणि सामर्थ्य प्रदान करणारा परमेश्वर आहे. मी तुमच्यासाठी एक वचनाकडे जाऊ इच्छितो. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 6वं आणि 7वं वचन. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 6वं आणि 7वं वचन. तिथे असं म्हटलेलं आहे, कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमची हृदये व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. किती सुंदर पौल या फिलिप्पी येथील विश्वासणाऱ्यांना धीर देतात. तो म्हणतो कशाचीही चिंता करू नका. विश्वासी या नात्याने आमच्या जीवनामध्ये चिंता करण्याची काहीच गरज नाही प्रियानो. जिथे चिंता आली तिथे अविश्वास आला, आणि जिथे अविश्वास आहे किंवा विश्वासाचा अभाव आहे तिथे भीती आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण आपली सर्व चिंता त्याच्यावर टाकतो, तर आम्ही पाहतो की त्याची जी शांती आहे, जो तो शांतीदाता देव, त्याची शांती आम्हाला आमची हृदय, आमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखणार आहे. हे किती उत्तेजन, किती समाधान देणारी बाब आहे प्रिया. दुसरं जी नकारात्मक गोष्ट आहे ती आहे चिडू नको. काय आहे? चिडू नको. आम्ही भरपूर गोष्टीत चिडतो नाही का? पहिलं, जर आमच्या मनासारखं झालं नाही तर आम्ही चिडतो, है ना? आपल्याला वाटतं की मी जे करतोय ते बरोबर आहे आणि त्या हिशोबानेच सर्व व्हायला पाहिजे. आपल्या समोर योनाचं उदाहरण येतं. देवाने त्याला काय सांगितलं? तू निनवे शहरास जा. परंतु हा कुठे गेला? तार्शिसास गेला. मग आम्ही पाहतो की त्या समुद्रामध्ये वादळ आलं, त्या देवाने मोठा मासा तयार केला, त्या मासाने त्याला गिळलं आणि तिसऱ्या दिवशी त्याला त्या कोरड्या भूमीवर ओकून दिलं. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्याने निनवेमध्ये जाऊन देवाच्या वचनाचं शुभवर्तमान सांगितलं. आणि शुभवर्तमान सांगितल्यानंतर तिथे आपण असं वाचतो, 1,20,000 लोकांचं तारण झालं, ते प्रभूकडे आले. परंतु ज्यावेळेस आपण 4थ्या अध्यायामध्ये येतो, त्याच्या दुसऱ्याच वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की योनाला देवाचा राग आला किंवा योना देवावर चिडला. का चिडला? कारण की त्याची इच्छा नव्हती की निनवे शहराचं तारण व्हावं. निनवे हे जे शहर आहे ते इस्रायलचा कट्टर शत्रू होता. आणि अशा स्थितीत त्याला हे वाटत होतं की आपल्या शत्रूचा प्रभूने का बचाव करावा, त्यांना का तारावं. त्याचं रागावणं रास्त होतं, परंतु मी पाहतो की तो प्रभूवर चिडला, देवावर चिडला. तो देवावर रागे भरला. का? कारण की त्याच्या मनासारखं झालं नाही. आज आपण पण आपल्या मनासारखं झालं नाही तर चिडचिड करतो. प्रेरणा चुकीचं आहे. तसं तुम्ही आणि मी करता कामा नाही. आम्हाला आमची चिडचिड होण्याचं काहीच कारण नाही, कारण की आमची जी मर्जी आहे ती प्रभूच्या हातात असली पाहिजे. प्रभू जे सांगतो
प्रभू जे आम्हाला उत्तेजन देतो, जे करावयास सांगतो, तेच तुम्ही आणि मी केलं पाहिजे. दुसरं, आमची चिडचिड कधी होते? ज्यावेळेस आमच्यावर अधिक काम पडतं. स्त्रिया याविषयी फारच परिचित असतील, नाही का? पाहुणे आल्यानंतर है ना, कामाचा भार वाढतो, बोज वाढतो आणि मग त्यांची तारंबळ उठते, त्या चिडचिड करू लागतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला आणि मला लूका वर्तमानाच्या 10व्या अध्यायाच्या 39व्या वचनामध्ये मार्थेविषयी पाहावयास मिळतं. त्यांना तिने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरात आमंत्रित केलं है ना, आणि ती काय झाली? ती स्वयंपाकघरामध्ये व्यस्त झाली. आणि मरिया काय करत होती? मरिया प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचं ऐकत होती. आणि तिचं असं म्हटलेलं आहे, पुष्कळ कामामुळे मार्थाची तारंबळ उडाली आणि मग काय, ती प्रभूवर चिडली. प्रभू तुला चिंता नाही का? प्रभू तुला परवा नाही का? ही इथे बसली आणि मी तिथे काम करत आहे. तर कामामुळे पण आमची चिडचिड होते. हे दुसरं कारण झालं. तिसरं कारण आणि महत्वाचं कारण, ज्यावेळेस दुर्जनांचं, जे विश्वासणारे नाहीत, त्यांची भरभराट होते, अर्थातच आर्थिक बाबतीत किंवा वस्तुनिष्ठ बाबतीत, त्यावेळेस देखील आमची चिडचिड होते. मी उदाहरण देतो. तुम्ही काम करत आहात, तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तुम्ही वेळेवर जाता, तुम्ही फार प्रामाणिकपणे काम करता, परंतु ज्यावेळेस आणि तुमचा शेजारी जो कामात टंगाळमंगाळ करतो, काम चुकार आहे, परंतु आपल्या वरिष्ठ साहेबांचा तो फारच खास मर्जीतला आहे, इन्क्रीमेंट त्याला जास्ती होते आणि तुम्हाला कमी होते, त्यावेळेस काय होतं? तुम्हाला चिडचिड होते. मी प्रामाणिकपणे काम करत आहे, मी वेळेवर येतो, वेळेवर जातो, किंवा किंबहुना जास्त वेळ थांबून काम करतो, परंतु तरी मला इन्क्रीमेंट हवी तशी होत नाही, परंतु ह्याला होते. मग तिथे आपल्याला चिडचिड होते. पहा, आपण ज्यावेळेस स्तोत्रसंहिता याच्या 37व्या अध्यायामध्ये येतो, तिथे मी तुमच्यासाठी 2-3 वचने वाचू इच्छितो. स्तोत्र 37, आपण पहिलं वचन वाचूया. स्तोत्र 37:1, Psalm 37:1. दुष्कर्म्यांवर जळफळू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको. पुढे आपण पाहूया 7वं आणि 8वं वचन. ते 37वं स्तोत्र, 7वं आणि 8वं वचन. परमेश्वराच्या आधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्मांकडे प्रवृत्ती होते. पहा, किती सुंदर या वचनांमध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. 3 वेळेस जळफळू नको हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही जर 9व्या वचनापासून शेवटच्या वचनापर्यंत वाचाल ना, तर तिथे तुलना आहे. दुर्जन आणि जे सात्विक आहेत, जे प्रभूला भिवून वागणारे आहेत, त्यांची तुलना केलेली आहे. त्यांचा कसा नाश होईल आणि जे देवाला भिवून वागतात त्यांचा कसा उत्कर्ष होईल, त्यांची कशी उन्नती होईल, याविषयी सांगण्यात आलेला. पण हे फार महत्वाचं आहे. आपल्या शेजारी पाजारी आम्ही पाहतो की जे विश्वास ठेवत नाही त्यांची भरभराट होते, आपण पाहतो. परंतु त्यावेळेस आपण चिडता कामा नये, कारण की ज्या जगातील ज्या पण गोष्टी आहेत
हे जग म्हणा, या जगातील गोष्टी म्हणा, या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत, त्या कायमस्वरूपी नाहीत. ते जर आज आहेत तर उद्या नसणार आहेत, ते क्षणभंगूर आहेत. परंतु तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत, देवाच्या वचनावर आणि देवाच्या मागे त्याच्या पावलावर पाऊल ठेवणारे आहोत, त्या आपल्या जीवनामध्ये जरी त्या वस्तुनिष्ठ गोष्टी नसतील तरी तुम्हाला आणि मला एक आत्मिक आशीर्वाद मिळालेला आहे, एक आत्मिक संपत्ती मिळालेली आहे, जी फार महत्वाची आहे, जी कायम स्वरूपी आहे, ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपण चिडता कामा नये. अजून एक उदाहरण मी तुम्हाला स्तोत्र 73 मध्ये देऊ इच्छितो. तिथे देखील तो स्तोत्रकर्ता असंच म्हणतो. तो म्हणतो, मी दुर्जनांची भरभराटी पाहिलेली आहे आणि ते पाहून तो फार चिडला, त्याच्या मनामध्ये तो चिडला. आणि या पहिल्या 16 वचनामध्ये ना, 73 स्तोत्र आणि त्याची पहिली 16 वचनं, 73 स्तोत्र आणि त्याची पहिली 16 वचनं, आम्ही त्याची चिडचिड पाहतो, त्याचं चिडणं पाहतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी 17व्या वचनामध्ये येतो ना, त्या ठिकाणी फार महत्वाचं तो म्हणतो. तो काय म्हणतो तिथे आपण वाचूया. स्तोत्र 73 आणि त्याचं 17वं वचन. स्तोत्र 73 आणि त्याचं 17वं वचन. मी देवाच्या पवित्र स्थानात जाईपर्यंत आणि त्यांच्या शेवटाविषयी विचार करीपर्यंत ते मला अवघड वाटे. देवाची आपल्याविषयी हीच इच्छा आहे की आपण चिडता का. ज्यावेळेस तो देवाच्या घरात गेला, हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस तो देवाच्या घरात, 16 वचनापासून त्याची चिडचिड आपण पाहतो. 17 वचनामध्ये तो देवाच्या घरात गेला. आणि जर तुम्ही 18 पासून पुढे वाचलं तर दुर्जनांचा कसा नाश झाला, त्यांचा विनाश कसा झाला याविषयी सांगण्यात आलेलं. म्हणून 17 वचन फार महत्वाचं आहे. देवाच्या घरात जाणं, देवाच्या समोर जाणं. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अशी काही चिडचिड येईल, ज्यावेळेस तुम्हाला असं चिडण्यासारखं वाटेल, त्यावेळेस तुम्ही देवाजवळ जा, त्याला मागा. तो तुम्हाला शक्ती देईल, तो तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तो तुम्हाला दाखवून देईल त्यांचा जो उत्कर्ष आहे, त्यांची जी उन्नती आहे ती तात्पुरती आहे. कारण की पहिल्या योहानामध्ये आपण वाचतो, जग व त्यातील गोष्टी नष्ट होत आहेत. हे नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु तुमचं आणि माझं लक्ष स्वर्गीय गोष्टींकडे असणं गरजेचं आहे. आम्ही स्वर्गीय गोष्टींचं कडे पाहणं गरजेचं आहे. देवाकडे पाहत राहा. इब्री 12:1 मध्ये आपण वाचतो, आमचा विश्वासाचा करता व पूर्ण करता प्रभू येशू ह्याच्याकडे आपण पाहत राहावे. म्हणजे सतत पाहावे. ज्यावेळेस आपण सतत त्याच्याकडे लक्ष पुरवितो, ज्यावेळेस आपण सतत त्याच्याकडे पाहतो, त्यावेळेस तो तुम्हाला आणि मला या चिडण्यापासून तो आम्हाला सहाय्य करतो. तो तुम्हाला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आनंद प्रदान करतो. ज्यावेळेस आम्ही चिडचिड करतो त्यावेळेस तिथे देखील आमच्या विश्वासाचा अभाव आम्हाला पाहावयास मिळतं. ज्यावेळेस मी म्हणतो चिडू नको, ती देवाची आज्ञा आहे. भिवू नको, मी तुम्हाला सांगितलं, हे देवाचं अभिवचन आहे. चिडू नको, हे देवाचं अभिवचन आहे. आणि न चिडण्याचे ज्या सकारात्मक गोष्टी आहेत ते मी तुम्हासमोर ठेवू इच्छितो. आणि या सकारात्मक गोष्टी आहेत स्तोत्र 37 आणि ते 3 ते 7 वचनामध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला 4 सकारात्मक गोष्टी पाहाव्यास मिळतात. 4 पॉझिटिव्ह थिंग्स. काय? पहिलं 3ऱ्या वचनामध्ये, यहोवावर भरोसा ठेव.
सगळ्यात महत्वाचं हे कारण आहे. तुम्ही आणि मी यहोवावर भरोसा ठेवला पाहिजे. तुमची आणि माझी भिस्त यहोवावर असली पाहिजे. दुसरं 37व्या अध्यायाचं 4थं वचन, यहोवाच्या ठाई आनंद करा. याचं समांतर वचन आपल्याला फिलिप्पी 4:4 मध्ये पाहायला मिळतं नाही का? पॉल म्हणतो आनंद करा. प्रभूमध्ये तुम्हाला सांगतो पुन्हा की आनंद करा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, यहोवाच्या ठाई आनंद करा. तिसरी गोष्ट 5व्या वचनामध्ये आहे, तू आपल्या मार्ग यहोवाच्या स्वाधीन कर. हे फार महत्वाचं. आम्ही आपणा स्वतःला, आम्ही आमच्या स्वतःच्या विचारांना, आमच्या सर्व गोष्टींना यहोवाच्या स्वाधीन केलं. ज्यावेळेस तो आमचा ताबा घेतो ना प्रियांनो, त्यावेळेस आमचं जीवन सुरळीत होतं. तो आमच्या जीवनाची घडी कधी विस्कटू देत नाही. आणि म्हणूनच आम्ही आपला मार्ग त्याच्या स्वाधीन केला. आणि चौथी गोष्ट, यहोवाच्या ठाई स्वस्थ राहा. ते 7व्या वचनामध्ये सांगितले. तर ह्या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 1, यहोवावर भरोसा ठेवणं. 2, यहोवाच्या ठाई आनंद करणं. 3, यहोवाच्या स्वाधीन होणं. आणि 4, यहोवाच्या ठाई स्वस्थ राहणे. या 4 गोष्टी फार महत्वाच्या. आणि खरंच आम्हाला तसं करून काही मिळणार नाही प्रियांनो, चिडून काही मिळणार नाही. तर आपण आपणा स्वतःला प्रभूच्या स्वाधीन करूया आणि त्याच्या ठाई स्वस्थ आणि स्वाधीन होऊन आनंदित राहूया. मग तिसरी गोष्ट मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो आहे, ती आहे गलती करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 9वं वचन. गलती करास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. इथे असं म्हटलेलं आहे, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. कंटाळा करू नये किंवा आपण थकू नये, ही तिसरी गोष्ट आहे. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं, पहिलं फिअर नॉट, दुसरं आहे फ्रेट नॉट आणि तिसरं आहे फेंट नॉट. थकू नये, कंटाळा करू नये. आणि हे वचन फारच महत्वाचं आहे. इथे हा जो नियम आहे तो आहे पेरणी व कापणीचा. जे तुम्ही पेराल तेच तुम्ही कापणार आहात. म्हणजे या वचनामध्ये 2 गोष्टी आहेत प्रियांनो. एक आज्ञा आहे ना, एक आज्ञा आहे की तुम्ही चांगला करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. आज्ञा काय आहे की आपण चांगले करण्याचा कंटाळा करू नये. आणि अभिवचन काय आहे, यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. किती चांगली गोष्ट आहे. जर आपण न थकलो चांगलं करण्यामध्ये तर आपल्याला फळ मिळणार आहे. प्रभू आम्हाला, तुम्हाला आणि मला फळद्रूप करणार आहे. अजून मी तुम्हाला त्याच्यात 3 गोष्टी सांगू इच्छितो. जर तुम्ही लूक वर्तमान याचा 18वा अध्याय आणि त्याच्या 1ल्या वचनामध्ये आलात तर तिथे अजून एक गोष्टीचा कंटाळा करू नये याविषयी सांगण्यात आलेला आहे.
आपण ज्यावेळेस लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन काय म्हटलेलं आहे, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्यांना एक दाखला सांगितला. पंडिता रमाबाई मध्ये असं आहे की त्यांनी थकू नये. आज आम्ही प्रार्थना करण्यासाठी किती कंटाळा करतो ना प्रियांनो. प्रार्थना एक तुम्हाला आणि मला देवाने दिलेलं शस्त्र आहे. जर तुम्हाला या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासारखं जगायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्तासारखं वागायचं आहे, तर हे फार महत्वाचं आहे की तुमचं आणि माझं जीवन हे प्रार्थनेशील असलं पाहिजे. प्रार्थनामय जीवन. ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करतो ना, ज्यावेळेस शैतान तुम्हाला आणि मला गुडघ्यावर पाहतो, त्यावेळेस तो थरथर कापतो असं कुणीतरी म्हटलेलं आहे. आणि ती खरं आहे. आणि म्हणूनच शैतान नानाविध प्रकारे तुम्हाला प्रार्थना न करण्यापासून तो तुम्हाला परावृत्त करत असतो की तुम्ही प्रार्थना करू नये. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही प्रार्थना करण्यामध्ये कंटाळा करू नये. आज कित्येक प्रचारक मी पाहिले ते 2-2 तास संदेश देऊ शकतात, पण जर तुम्ही त्यांना सांगितलं तो आपण घरी घेऊन आलो आणि त्यांना जर सांगितलं ब्रदर प्रार्थना करा, ते सांगतात ब्रदर तुम्हीच प्रार्थना करा. का हा कंटाळा? प्रभूशी बोलण्यामध्ये आम्हाला का कंटाळा वाटतो? का आम्ही प्रभूशी बोलताना थकतो? आम्हाला प्रभूपासून सर्व पाहिजे असतं, परंतु ज्यावेळेस आम्हाला प्रभूशी बोलण्याची वेळ येते त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी कंटाळा करतो. ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असं होता कामा नाही प्रियांनो. पहिलं आपण पाहिलं प्रसंगाविषयी आपण कंटाळा करू नये. दुसरं प्रार्थनेविषयी आपण कंटाळा करू नये. आणि ज्यावेळेस आपण दुसरे करिन्थ याचा 4था अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये येतो, दुसरे करिन्थकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं पहिलं वचन, तर त्या ठिकाणी आपण असं वाचतो, म्हणून आम्हावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही किंवा आम्ही थकत नाही. हे आम्हाला प्रीतीविषयी दर्शवतं. जिथे प्रीती आहे तिथे सेवा आहे. जर तुम्ही मनोभावे प्रभूची सेवा करता तर नक्कीच तुम्ही त्याची सेवा त्यावेळेसच कराल ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये त्याच्याविषयी प्रीती भरलेली आहे. जर आमच्या जीवनामध्ये प्रभूविषयी प्रीती असेल तर आम्ही त्याच्या सेवा करण्याचा कंटाळा कधीच करणार नाही प्रियांनो. आणि त्याच चौथी गोष्ट आणि त्याच दुसरे करिन्थ 4था अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये आपण असं वाचतो, दुसरे करिन्थ 4था अध्याय आणि त्याचं 16वं वचन, म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. या ठिकाणी आम्ही त्याची प्रचिती पाहतो. तो आम्हाला दिवसेंदिवस नवीन करतो. बाहेरील देह आमचा क्षय पावत आहे, याचा कधीही नाश होणार आहे, परंतु आमचा अंतरात्मा हा दिवसेंदिवस नवीन होत आहे. हे फार महत्वाचं आहे. मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्ती जीवन हे लांब पल्ल्याच्या शर्यतीसारखं आहे. इट इज लाईक अ मॅरेथॉन रेस, नॉट अ स्प्रिंट रेस. छोट्या पल्ल्याच्या ही शर्यतीचं ख्रिस्ती जीवन नाही. ख्रिस्ती जीवन हे लांब पल्ल्याच्या शर्यतीचं ते प्रतीक आहे. आणि म्हणूनच आम्ही या जीवनामध्ये जगत असताना त्या 4 गोष्टी करण्यामध्ये आम्ही कधीही थकू नये किंवा त्याचा कंटाळा करू नये.
मग आपण आता चौथ्या ह्या गोष्टीचा कंटाळ करू नये. आज सैतानाचं एक जे शस्त्र आहे ना प्रियांनो, ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं आहे. तो तुम्हाला उदासीन आणि नैराश्य तो तुमच्या जीवनामध्ये आणू पाहतो. सैतानाने एक गोष्ट आहे तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही ऐकली देखील असेल. सैतानाच्या राज्यामध्ये एक नवीन मनुष्याची रिक्रुटमेंट झाली, त्याला घेण्यात आलं आणि सैतानाने त्याला त्याचं जे संग्रहालय, म्युझियम ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ते तिथे फेरफटका मारण्यास नेलं. आणि त्या संग्रहालयामध्ये गेल्यानंतर, त्या म्युझियम मध्ये गेल्यानंतर तिथे भरपूर अशा आकर्षक गोष्टी होत्या, फारच आकर्षक गोष्टी होत्या. परंतु तिथे त्यांनी पाहिलं की एक जंग लागलेली, गंज लागलेली कुऱ्हाड होती. तर ह्याला प्रश्न पडा, एवढ्या आकर्षक आणि नवीन नवीन गोष्टी असताना ही जुनी गंज लागलेली कुऱ्हाड का ठेवण्यात आलेली आहे? त्याने सैतानाला तो प्रश्न विचारला की महाराज, हा गंज लागलेली कुऱ्हाड इथे का आहे? सैतानाने म्हटलं, हे सगळ्यात प्रभावी माझं शस्त्र आहे. हे शस्त्र निराशेचं शस्त्र आहे. आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये सैतान नैराश्य आणण्याचा प्रयत्न करतो, उदासीनता आणण्याचा प्रयत्न करतो. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये निराशा येते. कधी कधी आम्हाला त्याचं फळ पण मिळत नाही, आम्हाला ते दिसून येत नाही, आम्ही निराश होतो. मी मनोभावे प्रभूची सेवा करत आहे तरी माझ्या जीवनामध्ये मला प्रभूंनी फळ का नाही दिलं? एक असाच सैनिक होता, तो मरणाच्या दारावर टेकला होता आणि एक पाळक साहेब त्या ठिकाणी गेले आणि त्या पाळकाला तो म्हणाला की खरंच आज जो कोणी मी आहे तो त्या माझ्या संडे स्कूल टीचरमुळे आहे, त्या शब्बात शाळेच्या शिक्षिकेमुळे आहे की जिने मला ख्रिस्ती गोष्टींविषयी सांगितलं, ख्रिस्ताविषयी सांगितलं आणि म्हणूनच मी आज ख्रिस्ती म्हणून मरत आहे. आणि त्याने सांगितलं, कृपया त्या शिक्षिकेला हे पत्र लिही. त्याने ते पत्र लिहिलं की बहिणी, तुझ्या ज्या शिकवणीमुळे जे तुम्हाला शब्बात शाळेत दिलंस त्याच्यामुळे मी आज ख्रिस्ती म्हणून मरत आहे. ते पत्र त्या शिक्षिकेला मिळालं आणि तिला फार आनंद झाला. ती म्हणाली की मी राजीनामा दिला होता माझ्या पदाचा की मला आता नको संडे स्कूल, कारण की मला एकही फळ मिळालं नाही. मी एवढ्या मनोभावे देवाच्या वचनाची सेवा केली परंतु एकही फळ मिळालं नाही. परंतु तुझ्या ह्या पत्रामुळे मला समजलं की नाही, मी जे शिकवलं त्याचं फळ मला मिळाले. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही कधीही निराश होऊ नका, कारण की प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी काहीतरी चांगलं ठेवलेलं असतं. कधी कधी काय आपण मागतो परंतु आम्हाला ते मिळत नाही. त्याचा मागचा हेतू हा असतो प्रियांनो, प्रभूला तुम्हाला आणि मला काहीतरी चांगलं द्यायचं असतं. एलियाच्या जीवनामध्ये ते तुम्ही आणि मी पाहतो. ज्यावेळेस इस्बेलीने त्याचा पाठलाग केला, तो घाबरला, तो पळाला, रतामाच्या झाडाखाली झोपला आणि प्रभूला काय म्हणाला, मी कोणी चांगला नाही, मला मरण येऊ दे, मला मरायचंय, मला आता जगायचं नाही. परंतु आम्ही पाहतो की 2 वेळेस प्रभूच्या दूताने त्याला उठवलं, त्याला जेवण दिलं आणि त्याला सांगितलं 40 दिवस तुला आता चालायचं.
का प्रभूने त्याला मरण दिलं नाही? कारण की आम्ही पाहतो की त्याचं लोकांतर झालं. प्रभूंनी त्याला पुन्हा म्हणजे न मरताच त्याला मरणाचा अनुभव आला नाही. प्रियानो हेच आमच्या ख्रिस्ती जीवनाचं मरण आहे. कधी कधी आम्ही धीर सोडतो. आम्हाला जे पाहिजे असतं ते त्यावेळेस इन्स्टंट ताबडतोब आम्हाला पाहिजे असतं. परंतु प्रभूच्या योजना तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी फार वेगळ्या आहेत. त्या आम्हाला कळत नाहीत. ज्यावेळेस आपण रोम 8:28 आपल्या सगळ्यांचं परिचयाचं ते वचन आहे. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि त्याचं 28वं वचन. काय म्हटलंय तिथे? देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. किती चांगली गोष्ट आहे प्रियानो. देवावर प्रीती करणारे जे तुम्ही आणि मी आहोत, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेले त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणार. सर्व हा शब्द त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे प्रियानो. सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी त्याच्या हितासाठीच असतात. हे फार महत्वाचं आहे. हे तुम्ही आणि मी समजून घेणं, समजणं गरजेचं आहे. आता चौथी गोष्ट मला तुम्हाला सांगायची, जी नकारात्मक गोष्ट आहे. या माझ्या बरोबर इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 25वं वचन. इब्री लोकास पत्र त्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 25वं वचन. हिब्रूज चॅप्टर 10 वर्स 25. आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तस तसे तो अधिक करावा. इथे आपल्याला म्हटलेलं आहे की आपण एकत्र मिळणं सोडू नये. फोरसेक नॉट. ही चौथी नकारात्मक गोष्ट विश्वासणाऱ्यांची. काय? एकत्र मिळणं सोडू नये. सैतानाची ही मनोमन इच्छा आहे की तुम्ही आणि मी एकत्र येऊन, आणि म्हणूनच बहुतेक त्याने हे लॉकडाऊन आणलं की आपण एकत्र मिळत होतो, आपली सहभागिता होत होती. प्रभू भोजनाचा विधी म्हणा, बायबल स्टडी म्हणा, प्रार्थनेची सभा म्हणा. परंतु त्याचा हा प्रयत्न देखील फसला, कारण की आता घराघरामध्ये काय झालं? मंडळ सुरू झालं, चर्च सुरू. जसं आपण आता वचन वाचलं, जे प्रीती करणारे प्रभूच्या संकल्पाप्रमाणे जे बोलवले आहेत ना, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून हितकारक होतात. आमच्या हितासाठी, आमच्या कल्याणकारक, आमच्या कल्याणासाठी त्या होतात प्रियांनो. हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच आमचं एकत्र मिळणं आम्ही कधीही, कुठलीही परिस्थिती का येऊ नये, आम्ही सोडू नये. सैतानाला नकोय तुम्ही आणि मी एकत्र असू. आणि म्हणूनच एदेन बागेमध्ये त्याने मी पाहतो की त्याने हवेला फसविले. त्याला नको असतं की तुमची देवाबरोबरची सहभागिता अबाधित राहावी, आणि ती सहभागिता तोडण्यासाठी आम्ही पाहतो की त्यांनी हवेला फसविले, आणि तिथूनच पाप सुरू झालं. रानो, ज्यावेळेस आपण एकत्र येतो हे फार महत्वाचं आहे. बायबलमध्ये वारंवार हा बोध आहे की तुम्ही आणि मी एकत्र यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण प्रारंभीच्या मंडळीकडे पाहतो, त्यांचा एक गुणधर्म जर तुम्ही पाहिला ना, काय होता माहितीये? ते एकत्र.
ते एकत्र होते. सैतानाने नानाविध प्रकारे घाले घालण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांचं ते एकत्र मिळणं त्यांनी ते सोडलं नाही. आज तुम्हाला आणि मला देखील हा बोध आहे. इथे असं म्हटले ना, आपण इब्रीमध्ये पाहिलं, जसजसा देवाचा दिवस जवळ येत आहे तस तसं आपण काय केला पाहिजे, अधिक तो केला पाहिजे. आमचं एकत्र मिळणं आम्ही सोडता कामा नाही. काही हो, काही परिस्थिती काय येऊ नये. जसं आज आपण एकत्र आलो त्या माध्यमाच्या द्वारे, हे किती आल्हाददायक गोष्ट आहे, किती आनंददायक गोष्ट आहे की आपण अशा रीतीने एकत्र येऊन प्रभूच्या वचनाचं मनन करत आहोत, त्याचा अभ्यास करत आहोत. जर आपण प्रेषितांची कृत्य वाचले ना, तिथे मी तुम्हाला सांगतो वारंवार हा शब्द एकत्र जमणं आलेला आहे. तसं प्रेषित 2:42 ते एकत्र जमत असत. त्यांच्या जीवनामध्ये ह्या 4 गोष्टी होत्या. काय होतं? सहभागिता, प्रार्थना, भाकर मोडणं आणि प्रेषितांचं शिक्षण. या 4 गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये फारच महत्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टीमध्ये आपण तत्पर असणं हे फार महत्वाचं. ज्यावेळेस आपण प्रेषित, एक वचन मला तुमच्यासाठी वाचायचं आहे. माझ्या बरोबर या प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि त्याचं 12 ते 14 वचन. प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि 12 ते 14 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेलं नाही. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बरे झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेला पाहून त्यांना काही विरोध बोलता येईल. 13 वचनामध्ये काय म्हटलंय? हे येशूच्या सहवासात होते. आमचं सहवास, आमची सहभागिता प्रभू बरोबर असणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या सहवासात सहभागितेत असतो त्यावेळेस प्रियांनो शैतान देखील पळून जातो. अजून भरपूर तिथे आपल्याला पाहायला मिळते प्रेषितांच्या कृत्यांमध्ये. जर तुम्ही प्रेषित 11:26 वाचलं, त्या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की ते एकत्र मिळून त्यांना शिकवत होते. मग प्रेषित 12:12 मध्ये देखील आपण तेच वाचतो की बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. बरेच लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस आम्ही पाहतो की भरपूर अद्भुत गोष्टी आमच्या जीवनामध्ये. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे प्रिया. जे मरणाच्या दारी होते, प्रार्थनेच्या द्वारे प्रभूने त्यांना वर काढलेला आहे. प्रियानो, प्रार्थनेमध्ये फारच सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच आपण एकत्र मिळणं सोडू नये. प्रभूने जरी इथे लॉकडाऊन आहे तरी हा पर्याय आपल्याला मिळालेला आहे की आपण झूमच्या द्वारे या ऑनलाईन सगळं घेऊ शकतो, जेणेकरून आपण एकत्र येऊन अशा रीतीने देवाचं वचन ऐकू शकतो. प्रियानो, आमचं हे एकत्र मिळणं हे कर्तव्य नाही, तर एक आनंददायी गोष्ट आहे. आणि हे तुम्हाला आणि मला आनंद देणारी गोष्ट आहे. प्रभूची इच्छा आहे की या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी प्रभूशी एकनिष्ठ राहून तत्परतेने त्याला
पण आपलं समर्पण करूया, त्याच्या स्वाधीन होऊया, जेणेकरून आपल्या जीवनातून त्याला आदर व गौरव मिळू. इंग्लिशमध्ये अशी एक म्हण आहे, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. ज्यावेळेस आपण एकत्र राहतो त्यावेळेस आपण उभे राहतो, आणि ज्यावेळेस आपण आपली ताटातूट होते त्यावेळेस आपण पडतो. आणि आता पाचवं आणि फार महत्वाचं जे आहे ते आपण पाहणार आहोत. आपण जाऊया स्तोत्रसंहिता याचा 103 स्तोत्र, साम 103 and verse 2. स्तोत्र 103 आणि 2. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आमच्या नैराश्यावर, आमच्या उदासीनतावर एकच उपाय, तो म्हणजे काय? देवाचे आशीर्वाद मोजणे. आमचा देव एवढा कृपाळू आहे ना, तो आम्हाला हे सांगत नाही की तुम्ही उपकारांची आठवण करा किंवा स्मरण करा, तर तो काय म्हणतो? उपकार विसरू नका. हे फार महत्वाचं आहे. दाविदाने फार सुंदर रीतीने आपल्या एका स्तोत्रात म्हटलेलं आहे. ते आहे स्तोत्र 139 त्याचं 17वं आणि 18वं वचन. स्तोत्र 139 त्याचं 17वं आणि 18वं वचन. काय म्हणतो दावीद? तर हे देवा, तुझे संकल्प मला कितीतरी मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे. ते गणू लागलो तर वायूच्या कणांपेक्षा अधिक ठरते. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. दुसरा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला राग येईल त्यावेळेस तुम्ही त्याची स्तुती करा, त्याच्या उपकारांबद्दल, त्याचे जे संकल्प तुमच्या आणि माझ्या विषयी आहेत त्याच्याविषयी. या 2 वचनांमध्ये आपल्याला 4 गोष्टी पाहायला मिळतात. त्याचे उपकार, त्याचे आशीर्वाद, त्याचे संकल्प तुमच्या आणि माझ्यासाठी कसे आहेत. पहिला आहे ते व्यक्तिगत आहे, इट इज पर्सनल. तो काय म्हणतो? मला. मग दुसरं आहे ते मोलवान आहेत, इट इज प्रेशियस. तिसरं ते मुबलक आहेत, इन प्लेंटी. आणि ते कायमस्वरूपी आहे. प्रभूचे आशीर्वाद, त्याचे उपकार तात्पुरते नाहीत प्रियांनो, कायमस्वरूपी, परमनंट. आपण पाहिलं त्याचे संकल्प, त्याचे उपकार, इट इज पर्सनल, इट इज प्रेशियस, इट इज प्लेंटी, इट इज परमनंट. ते व्यक्तिगत आहेत, ते मोलवान आहेत, मुबलक आहेत, टिकणारे किंवा कायमस्वरूपी. किती चांगली बाब आहे. एक गीत मला आठवतं, आपण समाप्त करण्या अगोदर, ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ते गीत, त्याचं पहिलं कडवं मी तुमच्याशी तुम्हाला बोलून दाखवतो. ते असं आहे, सापडशी जीवनाच्या वादळी, झाले सर्व नष्ट वाटते भीती, स्मर देवाजीचे थोर उपकार, नवलची वाटेल तुला तैफा, पाहा मोजुनी ते उपकार, पाहा देव कृती ही अपार, थोर प्रीती करिता विचार, नवलची वाटेल तुला तैफा. किती सुंदर गोष्ट आहे, किती चांगली बाब आहे की परमेश्वर तो म्हणतो, ज्यावेळेस तू जीवनाच्या वादळामध्ये सापडलेला आहे, तुला भीती वाटते,
तर काय करायचंय? देवाजीचे उपकार स्मरायचे आणि तुला नवल वाटणार आहे. ही किती चांगली गोष्ट आहे प्रिया. म्हणून तुम्ही त्याला कधीही विसरू नका. फॉरगेट नॉट. तर ह्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आज. त्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहे. परंतु आज हा जो संदेश जे ऐकत आहेत, ज्यांनी अजून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारलेला नाही, देवाच्या वचनाच्या आधारावर आणि अधिकारावर मला तुम्हाला सांगायचंय, येशू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारा. त्याला आपल्या अंतःकरणामध्ये घ्या, त्याच्या जवळ या. त्याला म्हणा, हे देवा, मज पाप्यावर दया कर, मला तुझी गरज आहे, माझ्या अंतःकरणामध्ये ये, मी तुला माझा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकार. त्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येईल, तुमच्या जीवनाचा पालट होईल. तुम्ही तसेच असणार नाही, तुम्ही एक बदललेले व्यक्ती असाल प्रियांनो. आणि हे हमी मी देवाच्या वचनाच्या आधारे तुम्हाला देऊ इच्छितो. आणि म्हणूनच जर नसेल कोणी ज्यांनी प्रभूला स्वीकारलेलं, त्यांनी प्रभूचा स्वीकार करा. रातच्या या सायंकाळी आपण 5 गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्या 5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काय पाहिलं आपण? पहिली गोष्ट, भिऊ नको, फिअर नॉट. हे आम्हाला त्याचं अभिवचन आहे, हे दर्शवतं. दुसरं आपण पाहिलं, चिडू नको, फ्रेट नॉट, ही त्याची आज्ञा आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिलं, थकू नकोस, कंटाळा करू नको, फेंट नॉट, हे त्याचं आश्वासन आहे. 4, तू सोडू नकोस एकत्र मिळणं, फोरसेक नॉट, हे त्याचा अर्जव आहे, ती त्याची विनंती आहे. आणि 5वी गोष्ट, विसरू नको, हे आम्हाला त्याची तो आठवण देतो. फॉरगेट नॉट. Fear not, fret not, faint not, forsake not, and forget not. भिऊ नको, चिडू नको, थकू नको, सोडू नको, विसरू नको. आणि हे करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. पुन्हा एक वार या संधीबद्दल मी पुन्हा एक वार नाशिक रोड जेल मंडळीचे आभार मानतो की त्यांनी मला हे आमंत्रण दिलं आणि वचनाची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल पुन्हा एक वार मनापासून त्यांचे आभार मानतो. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो. शांत रीतीने तुम्ही वचन ऐकलं त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊन हा संदेश संपवतो. प्रभू सगळ्यांना आशीर्वादित करो, हीच प्रार्थना करतो. आमेन. आमेन.